केवळ पदाधिकारी निवडले गेले नाही, तर आमच्या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना ह्या एककाला मागच्या वेळेस म्हणजे डॉक्टर करपे सरांच्या काळात हे आदर्श एकक आहे असा सन्मान संपूर्ण विद्यापीठ स्तरातून आम्हाला दिला गेला आणि त्यावेळेस त्यांना सुद्धा बक्षीस दिलं गेलं. तर आदर्श कार्यक्रम अधिकारी म्हणजे जर माणसाने चांगलं काम केलं, विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं, प्राचार्यांनी चांगलं काम केलं असेल, प्राध्यापकांनी चांगलं काम केलं असेल, त्यांना त्या पदावरती निवडले जातात. आदर्श विद्यार्थी सुद्धा निवडले जातो. अजूनही आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याच्या आदर्श विद्यार्थ्यांमध्ये नंबर लागले नाही, परंतु मला तरी अपेक्षा आहे या 3 वर्षामध्ये, कारण हे गाव पाहिलंय, गावाचे लोक पाहिले, या गावाचा विकास पाहिला आणि या गावाची शिक्षणाविषयी असणारी आवड पाहिली, तर या गावात काम करत असताना या 3 वर्षामध्ये एखादा विद्यार्थी तरी विद्यापीठ स्तरावरती आदर्श विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचा आदर्श विद्यार्थी म्हणून निवडले. एकच कमतरता आमच्यामध्ये राहिलेली. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि दरवेळेस प्रस्ताव पाठवतो. कोणत्यातरी एखाद्या विद्यार्थ्याने त्याने केलेल्या कामाचा प्रस्ताव आम्ही पाठवतो. त्याने केलेल्या कामाचा सर्व फोटोग्राफ वगैरे त्याने काय काय केलेलं आहे, कुठं झाडं लावले, कुठं लोकांना मदत केली. आता कोविडच्या काळात सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी गावागावामध्ये जाऊन मास्कचा प्रचार केला. काही लोकांना आजारी असतील त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवलं. यांचे आमच्याकडे फोटोग्राफ असतात. तर असा आदर्श एखाद्या विद्यार्थ्यांची निवड व्हावी अशी माझी शेवटची इच्छा आहे आणि ते हे गाव पूर्ण करेल असं मला वाटतं. कारण या गावामध्ये इतके विद्यार्थी, माझे विद्यार्थी कार्यक्रमाला येतात. आमचा अनुभव आहे की 5-7 गावकरी येतात, परंतु 2-3 दिवसाच्या सूचनेवरती एवढे गावकरी हे गावकरी येतात. हे आमचे जरी माझे विद्यार्थी असतील तरी गावाचे प्रतिनिधी एवढे गावकरी मुलींसह या ठिकाणी हजर राहतात. आणि यांना सुद्धा या राष्ट्रीय सेवा योजनेविषयी त्यांची आपुलकी असेल, त्यामुळेच एवढे लोक मन व्हावे या ठिकाणी येतात. हळूहळू ज्यावेळेस आम्ही हे गाव दत्तक घेत असताना पुढचे कार्यक्रम करू त्यावेळेस आमची जास्त लोक येतील. त्यावेळेस आम्ही 7 दिवस इथं मुक्काम करू. रात्रंदिवस आमचे विद्यार्थी मुक्काम करतील. त्यावेळेस आम्ही जे काही कार्यक्रम घेऊ दिवस रात्र, कारण आमचे कार्यक्रम दिवस रात्र असतात. म्हणजे मनोरंजनाच्या कार्यक्रमापासून, श्रमदानाच्या कार्यक्रमापासून वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मनोगती असतील ते या ठिकाणी आम्ही देत असतो आणि बाहेरून लोकांना या ठिकाणी मनोरंजनासाठी बोलत असतो. तर त्यावेळेस जे कार्यक्रम घेऊ त्यावेळेस जर गावाचा सहभाग चांगला असला तर अशातला एखादा विद्यार्थी सुद्धा आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा निवड त्याची होऊ शकत असते. मी गेल्या 42 वर्षामध्ये, आता जवळजवळ 42 वर्ष झाली, मी गेल्या 42 वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करतोय. मी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी नव्हतो, जसं आमच्या आता करपे सरांनी सांगितलं विद्यार्थी होते ते तुम्ही कळतो. मी NCCचा विद्यार्थी होतो आणि NCC मध्ये शिस्त फार महत्वाची असते. ती शिस्त पाळून मी शिकत गेलो आणि आजपर्यंत शिकवत आलो आहे. मी आमच्याच प्राध्यापकांना सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो वेळेवर सर्व करा. आपण 10:30 आपण या ठिकाणी कार्यक्रम जवळपास सुरू केला म्हणजे सर्व जमले, म्हणजे याला म्हणतात शिस्त. तर अशा या NCC मधून मी आलो, परंतु ज्यावेळेस प्राध्यापक झालो त्या प्राध्यापक झाल्यापासून प्रत्येक वर्षी मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग नोंदवतो. योजना सुचवल्या, आम्हाला जे काही शिकवलं, काय जे करायला लावलं, श्रमदान करायला लावले, आमचे गावातले जे काही उकिरड्याचे खड्डे होते, उकिरडे जे होते, आपण उकिरडे आपण कचरा टाकतो ते गावाच्या बाहेर काढायला लावले, खड्डे खोदायला लावले, तिथं करायला लावले आणि ते एक आदर्श अशा प्रकारचं खत प्रकल्प आम्ही त्या गावाला निर्माण करून दिला. जवळजवळ त्या गावामध्ये आम्ही 1600 ते 1700 झाडं त्यावेळेस 3 वर्षामध्ये लावले होते सरांच्या मदतीने, विद्यार्थ्यांच्या मदतीने, आणि ते सर्व झाडं जगलेले होते. त्यावेळेस पर्यंत अशी परिस्थिती होती, मी साधारणतः 10-11-12चा तो कालखंड होता, 2010, 11 आणि 12चा. त्यावेळेस फारशा गावांमध्ये असं बगीचे वगैरे बांधले जात नव्हते, घराच्या समोर गार्डन वगैरे केले जात नव्हते. त्यावेळेस सरांनी त्या गावाच्या लोकांना गार्डन करायला लावले. प्रत्येकाच्या घरासमोर गार्डन आणि त्या गार्डनमध्ये त्यांनी झाडं लावले आणि त्या गावाची पाहणी ज्यावेळेस राज्य स्तरावरचे लोक आले होते त्या लोकांनी पाहणी केली की आदिवासी भागातलं गाव. मला विशेष अभिमान वाटतो की आपला संपूर्ण भाग आदिवासी, आमचे सर्व विद्यार्थी आदिवासी असतात. आमच्यामध्ये सुद्धा बरेचसे काही आदिवासी कर्मचारी आहेत. हे सर्व लोक असताना सुद्धा एका गावाला इतकं स्वच्छ सुंदर, आता तर अनेक प्रकारच्या योजनांमध्ये तुम्हाला पैसा मिळतो सरकारकडून, त्यावेळेस फारसे मिळत नव्हत्या, पण त्या गावातल्या लोकांनी स्वतः राबून, मग ते सोलर सिस्टीम असेल, सामाजिक सभागृह बांधायचं असेल, शाळा बांधायची असेल किंवा रस्ता असेल, रस्त्याच्या आजूबाजूला झाडं लावायची असतील, प्रत्येक घराच्या समोर झाडं लावायची असतील, हे सर्व काम प्राध्यापक गावी सर आणि आमचे जे सर वाले कैलासवासी थोरा सर यांच्या मार्गदर्शनानुसार केलं आणि त्या गावाला राज्य स्तरावरचा पुरस्कार मिळाला.
नांदीपाडा गावाला सुद्धा आमच्याच कालावधीमध्ये जिल्हा स्तरावरचा पुरस्कार त्यावेळेस मिळाला. आणि आम्ही ज्या ज्या गावाला जातो त्या त्या गावांना असं आव्हान करत असतो नेहमी की तुम्ही या पुरस्कारामध्ये भाग घ्या, तुम्ही नियोजन करा. अतिशय तरुण मंडळी ज्या नियोजन केलं जर तुम्ही केलं, तुमच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा मला दिसल्या. इलेक्ट्रिसिटी, पाण्याची व्यवस्था आहे, ग्रामपंचायतीचा हॉल आहे, ह्याचं कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह आहे, नंतर सामाजिक सभागृह आहे, वाचनालय सरांनी काढलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या आवश्यक गोष्टी गावात खेड्यागावामध्ये त्या सर्व तुमच्याकडे. आणि तुम्ही आणखी या विद्यार्थ्यांसाठी बंधुदारांनी अतिशय चांगले म्हणजे रूम अभ्यास करण्यासाठी दिले. जसे एक रूम मुलांसाठी दिले तसं दुसरी एखादी रूम मुलींसाठी पण छोटीशी करून द्या. कारण मुलं आणि मुली एकत्र अभ्यास करू शकणार नाही खेडेगावामध्ये करतील, परंतु गावातल्या लोकांना शंका आहे, आई वडिलांना शंका आहे. अशी जर मुलींमध्ये जर अशा मुली तयार असतील तर त्याच्यासाठी आम्हाला आमच्याकडनं तुम्हाला जे काही अपेक्षित असेल ते आम्ही सर्व प्रकारची मदत करू. मी तर या विद्यार्थ्यांना आवाहन करतो, माझ्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये MPSC UPSCची असंख्य पुस्तकं आणली, भरपूर पुस्तकं आणले. आम्ही नेहमी रेग्युलर विद्यार्थ्यांना सांगतो, पण हे रेग्युलरचाच अभ्यास फक्त करतात. तुम्हाला जर पुस्तकांची आवश्यकता असेल तर मी आजच आमच्या सांगतो की ते पुस्तकं सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. आम्ही स्वतः दान दिलेले पुस्तकं, आमचे प्राध्यापक आलवी पाटलांनी अनेक पुस्तकं दान दिले, आम्ही दान दिले. आम्ही मुलांनाही आवाहन करतो, आमच्या प्राध्यापकांनाही आवाहन करतो, जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा, जन्मदिवसामध्ये केक कापण्यापेक्षा, त्या केक मध्ये 200 रुपये 300 रुपये खर्च करण्यापेक्षा 200-300 रुपयाचं पुस्तक जन्मदिवसानिमित्त तुम्ही कॉलेजला भेट द्या. आणि अशा असंख्य पुस्तकं आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या स्टाफने, आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा दान दिले वाढदिवसाच्या निमित्ताने. म्हणजे ती योजना लागू केली. तुम्ही पण अशी योजना सॅम्युअल सर तुमच्या गावामध्ये लागू करा. वाढदिवस असेल किंवा एखाद्या मुलाचं लग्न असेल, एखाद्या मुलीचं लग्न असेल, आनंदाचा कुठला तरी क्षण असेल, त्या निमित्ताने समजा उदाहरणार्थ लग्नाच्या निमित्ताने याने काहीतरी तुला वाटत असेल 50 रुपये 50 रुपये 100 रुपये 100 रुपये 200 रुपये. कारण मी एका गावाला गेलो होतो, घोड म्हणून एक गाव आहे, त्या गावाने अशी योजना सुरू केली आहे की ज्या ज्या वेळेस आपल्या गावात लग्न होईल, कोणाचं का असेल, गावात लग्न होईल, गावाच्या कोणत्या तरी कुटुंबामध्ये लग्न होईल, त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी आपल्या जिथं जागा मिळेल ती झाड लावायची. त्या गावामध्ये सर्व हिरवं होऊन गेलेलं. म्हणजे एक योजना सुरू केली. मी तुम्हाला पहिल्याने आताच मी 2000 रुपयाची पुस्तकं सॅम्युअल सरांच्या लायब्ररीला दान करतोय. आजच 2000 रुपयाची पुस्तकं तुम्ही नावं द्या किंवा आम्हाला वाटत असेल. आमचे एक सर आहेत आलवी पाटील सर, त्या आधी इथे आलेले, त्यांचं या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडासा जास्त सहभाग असतो. त्यांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं असतं आणि ते नेहमीच मदत करत असतात. तर अनेक पुस्तकं त्यांनी आमच्या महाविद्यालयाला दान दिले. तर त्यांनी जर नावं दिलं ते पुस्तकं त्यांना आणायचे ते पुस्तकं फक्त माझ्या आई वडिलांच्या नावाने मी त्यांना आज त्या ठिकाणी 2000 रुपये देऊन जाईल आणि ते तुम्हाला लायब्ररीमध्ये त्या पद्धतीने त्यांनी पुस्तक द्यायचे. आणि असं गावाला पण आवाहन करा, गावातल्या लोकांनी पण करा. आपण अनेक वेळा खर्च करतो. एक पाहुणा आला, एखादी कोंबडी धरून आणतो, मार्केट खाऊ घालतो, साधी भाजी भाकर खाऊ घाला आणि ते जे पैसे असतील त्याचे पुस्तक हे तुमच्या विद्यार्थ्यांना कामात येणार, तुमच्या गावाच्या लोकांना कामात येणार आहे. किंवा एखाद्याने मी एखादा पेपर लावून देतो बुवा या लायब्ररीला, या ग्रामपंचायतीला, कुठं मी एखादा पेपर लावून देतो. कारण ते एखादा पेपर जर लावून दिला तर त्या पेपरामध्ये येणाऱ्या बातम्या वाचतील, आधुनिक आता चालू घडामोडी जे असतात ते त्यांना माहिती होतील. असं कोणीतरी पेपर लावून द्यायचं आहे किंवा कोणीतरी पुस्तक लावून द्यायचं आहे किंवा कोणीतरी इतर जसं बंधुदारांनी सोय करून दिली वर्गाची, तसं अशी जर सोय केली आम्ही आमच्या गावात ही सोय करून दिली. आमच्या गावामध्ये एक शाळा आहे, माझं गाव नाव आहे, तालुक्यामध्ये एक मोठं गाव आहे पंडामळे, आणि त्या गावामध्ये 2 हायस्कूल आहेत. त्यातला एक हायस्कूल थोडंसं या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडंसं चांगला प्रयत्न करणारा हायस्कूल आहे. तिथं माझाच एक माजी विद्यार्थी तिथं काम करत आहे. तर त्या गावामध्ये आम्ही त्यांना अशी सूचना केली एक कार्यक्रमामध्ये. असा एक कार्यक्रम होता, आम्ही जळगावहून स्पर्धा परीक्षेचे ते महाजन यजुर्वेद महाजन त्यांचा कार्यक्रम पंडामळेमध्ये ठेवला होता. यजुर्वेद महाजनचं नाव ऐकलंय का? ही स्पर्धा परीक्षेचं फार मोठं आणि आमच्या मिसळाला सुद्धा त्यांनी 2-3 व्याख्यान ठेवली. तर त्यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्यांनी असं आवाहन केलं, जसं मी आता बोलत असं की तुम्ही तुमच्या इथं या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही काय करावं, तुम्ही काय मदत करा. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी 5000ची पुस्तकं देतो. पहिल्यांदा मी केल्याबरोबरच इतर कोणी 2000 कोणी 500 कोणी 200 इथं जवळजवळ एक 20-25 हजाराची पुस्तकं जमा झाली. आणि त्या शाळेमध्ये
वेगळी खोली नाही, त्या शाळेमध्येच लायब्ररीमध्येच ते ठेवलं आणि सर्व गावातल्या विद्यार्थ्यांना ते वापरायला परवानगी दिली. आज आमच्या गावामध्ये 6 लोक एमपीसी झाले. गाव मोठे आणि ते चांगल्या पदावरती गेलेले. आणि त्यानंतर आणखी इतर अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे पायलटमध्ये आहे, सर्व असं कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही आमच्या गावातल्या लोकांनी. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते गेले आणि ते नेहमी उल्लेख करतात या गावातल्या लोकांनी एक 15 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेची माहिती किंवा पुस्तकं उपलब्ध करून दिले. आजही त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होते, भरपूर त्याच्यामध्ये वाढ होते. म्हणजे ह्यानुसार तुमचं वाचन वाढणार आहे. मी जास्त बोलणार नाही याच्यावरती, वाचनावरती सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर वाचन एक जुना शब्द आहे, वाचा तर वाचा. मीही काय फार मोठ्या कॉलेजमध्ये शिकलो नाही, मी काय फार मोठ्या शाळेमध्ये शिकलो नाही. गावकऱ्यांना माहिती असेल मी विसरवाडीत शिकलो. माझे भाऊ इथे शिक्षक होते, विसरवाडी गावात शिकले. तिथल्या मराठी शाळेत ज्या आमच्या संस्थेत जे हायस्कूल त्या हायस्कूलमध्ये शिकलो. तिथं आदिवासींची बोर्डिंग होती, त्या बोर्डिंगमध्ये मी राहिलो होतो काही 1-2 वर्ष. तिथून माझी शिक्षणाची सुरुवात झाली आणि शेवटी प्राचार्य म्हणून त्याच गावाला मी आलो. म्हणजे असं काही नसतं की फार मोठ्या कॉलेजचे लोक वरच्या पदावर जातात, फार मोठ्या आर्थिक परिस्थितीच्या लोक वरती जातात. माझा देवीदास प्रभू बसावे, बरोबर माझं नाव काय लक्षात, एमपीएससी पास झालेला आमचा विषय, एसटीआय झालं, एमपीएससी पास झालं, एसटीआय झालं, अधिकारी झाला. तो इथंच तुमच्या गावाजवळ गावात आहे त्याला. तो विद्यार्थी परीक्षा द्यायला जाताना किंवा जाताना त्याच्याकडे कपडे नसायचे. म्हणजे तुमच्यामध्ये असणाऱ्या अनेक गरीब विद्यार्थ्यांपेक्षा गरीब होता. आमचे सर स्वतःचे कपडे त्याला द्यायचे घालायला, त्यांच्याकडे जास्त नव्हते त्यावेळेस सुरुवातीला, त्यांचाही पगार जास्त येत नव्हता. त्या सुरुवातीला अतिशय गरिबीतून आपले हे काही सर पण आले. त्यांचे कपडे चप्पल त्याला द्यायचे आणि मग त्याने, आणि तो कुठलाही क्लास लावले नाही आणि कुठलाही क्लास नाही, घरीच अभ्यास केला. तो शाळेमध्ये पण यायचा नाही, महाविद्यालयामध्ये शाळेचा अभ्यास तो घरूनच करायचा. तेवढाही वेळ तो पास करत नव्हता. FY मध्ये आल्यापासून त्याने एमपीएससीचा अभ्यास सुरू करून दिला आणि तो झाला. त्याला आम्ही व्याख्यानाला बोलवलं झाल्यानंतर कॉलेजमध्ये मुलांसमोर व्याख्यान देऊ. तो म्हणजे सर मला बोलताय निवड झाली होती, एमपीएससी झाला होता, निवड झाली होती. मी त्याला बोलतो माझ्याजवळ, मी त्याला बसवलं. त्याला मराठी बोलता येत नसेल, काय आहे तू आदिवासीमध्ये तुमच्या भाषेत काय बोलायचंय हे पण मी तुला सांगायचे. फक्त तू आतापर्यंत काय काय केलं, अभ्यास कसा केला, पुस्तकं कोणते वाचले, कुठून मिळवले, तुला कोणी मदत केली, काय केलं हे तू फक्त सांग. आणि तो जो बोलायला लागला तर त्याने बरोबर 45 मिनिटाचा तास घेतला. 45 मिनिटं बोलला सर्व. त्याला एसटी सुद्धा त्याला एसटी मध्ये सुद्धा बसता येत नव्हतं. एसटी मध्ये बसला तो आमच्या वाटलं एसटीला चालत नाही असा तो विचार. घरी बसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, फक्त जिद्द पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो कारण मी इथं विसरवाडीमध्ये शिकताना त्यावेळेस आमच्या वेळेस विचारलं जायचं, तुमच्या वेळेस आपण विचारत नाही तुला काय व्हायचं असं विचारत नाही कोणी. आमच्या वेळेस तर कोणी बाहेरचा माणूस आला का कोणी नाही विचारायचं तुला काय व्हायचं, मला विचारायचं मला मोठं व्हायचं बस तेवढं. तुमच्या गावामध्ये मला मोठं व्हायचं, काय व्हायचं कळत नव्हतं मला. दुसरी कोणालाच कळत नाही. तुम्हाला कळत होतं दुसरी काय व्हायचंय. कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की मास्टर व्हायचंय का प्राध्यापक व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय का अमुक व्हायचं. पण त्यावेळेस कळत नव्हतं मी मला मोठं व्हायचंय. हे माझी जिद्द डोक्यात होती तेव्हा 2री-3रीमध्ये. माझ्या मोठ्या घरातून आलं नाही, गरीब माझ्या आईवडील आमचे बाबू त्यांना काही येत नव्हतं. फक्त माझे मोठे भाऊ त्यावेळेस 7वी फायनल झाले आणि 7वी फायनलमध्ये त्यावेळेस मास्टर होत झाले. त्यांना पहिली नोकरी मिळाली विसरवाडीला. ते मला 4 वर्षाचा असताना तिथे घेऊन आले. मी त्यांच्याबरोबर राहिलो, शिकलो आणि त्यांनी मला सांगितलं की काहीतरी मोठा होऊन दाखव. म्हणजे ते अधिकारी यायचे ना कोणतरी मोठी सायकल व्हायची त्यावेळेस, फक्त मोठी सायकल होती. आता तर 4 गाड्या नव्हत्या. मग असा मोठा काहीतरी होऊन दाखव. बस मी तेच एक डोक्यात ठेवलं. लहानपणापासून मोठं व्हायचं. कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो, पगार सुरू झाला. बरेचसे लोक काम सोडून घेतात, काम करत नाही, शिकत नाही, पुढचं शिक्षण घेत नाही. आमच्या लोकांना आम्ही बळजबरी करतो, अरे PhD व्हा, अमुक करा. हे लोक करतात. यांना आता कंपल्सरी झालं कारण यांना पुढे जर बढती मिळायची असेल यांना आता कंपल्सरी झालं. आमच्या वेळेस नव्हतं. पुढचं यांना पदं असतात प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, मग प्रोफेसर, मग प्राचार्य असं यांना आता कंपल्सरी झालं. हे वेगवेगळं पदं घेतात. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. आमच्या वेळेस 8 वर्ष झाले का पुढचं पद, नवीन 8 वर्ष झाले पुढचे पद. आम्हाला त्यावेळेस काहीच नव्हतं. पण तरीही मी MPhil केलं. लागलो 1980 मध्ये. 1979 मध्ये लागलो. 96 मध्ये MPhil केलं. 2006 मध्ये PhD केलं. मला माहिती नव्हतं PhD केल्यानंतर मला प्राचार्य होतं.
शाळेमध्ये घरात नव्हती पण पुढे पुढे मराठी झाली. इष्ट होतं ऑब्जेक्ट होतं ते मला आणि त्याच्यातून मग मी या गावात आल्यानंतर आदिवासीवाड्यानंतर प्रयत्न सुरू केले. आजही प्रयत्न केले. ज्यांना तुम्हाला मागे बोलत असते का सर आमच्या सिलेबस पूर्ण करायलाच पाहिजे, या सर्व नोट्स दिल्या गेल्याच पाहिजे, या सर्व विद्यार्थ्यांचे शंका निरसन तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि या सर्वांचं फलित मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. 2007 पासून आमच्या महाविद्यालयात 2013 पासून 2013 पासून आजपर्यंत गेल्या 8 वर्षामध्ये विसरवाडी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठामध्ये पहिले दुसरे तिसरे येतात. विद्यार्थी माझ्याकडे फक्त 300-400 विद्यार्थी आणि या 300-400 विद्यार्थ्यातून विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये या सर्वांच्या आणि तुमच्या प्रयत्नांमुळे मी काहीच करत नाही, मी फक्त तुम्हाला कामाला झुंपून देते. तर गेल्या 8 वर्षापासून या महाविद्यालयाचे सर्वच्या सर्व आदिवासी विद्यार्थी, त्याच्यात मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत, पहिले दुसरे तिसरे येत आहेत, रँकला येतात. इथं येत नाही ते इथून पुढे गेले आणि केमेला तिथं पण चमकतायत, तिथं पण विद्यापीठामध्ये येत आहेत. अर्थशास्त्रासारख्या कठीण विषयावर सुद्धा गोल्ड मेडल मिळवणारा आपल्याच भागातला एक विद्यार्थी आहे, आपल्याच कॉलेजचा. म्हणजे हे कशामुळे झालं की या सर्वांना कामाला लावून तुम्हाला प्रोत्साहित करून फक्त मी प्रोत्साहन करण्याचे काम करतो. यांच्यामध्ये मात्र मी उभा राहतो. मी घरी असतो, रात्री व पहाटे. आता मोबाईल चाललाय, शिक्षण कसं चाललंय, मोबाईलवर सूचना टाकत राहतो यांना. काही काही वेळेस म्हणत असेल सर रात्री झोपता काय झोपतात, रात्री 3 वाजता पण सूचना टाकतात. काही काही वेळेस एखादी अशी गोष्ट मला आठवते किंवा एखादी अशी शंका येते की हे उद्या व्हायला पाहिजे, 3 वाजता सुद्धा या लोकांना सूचना टाकून देतो, जेव्हा उठतील तेव्हा पाहतील. कारण हे सर्व प्रयत्न केल्यावर मित्रांनो आम्ही अशक्य काही नाही. प्रयत्न करत राहिलं तर अशक्य काही नाही. हे आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवत आहेत. मला मागच्या वर्षी शंका होती की ऑनलाईनमध्ये आमचे विद्यार्थी चालवणार आहेत, ऑनलाईन शिकतायत, ऑनलाईन पिरियड करतायत, ऑनलाईन परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांकडे इथे मोबाईल नसतो, गावामध्ये इथे रेंज नसते, किती विद्यार्थी हजर असतात आम्हाला माहिती. 50 विद्यार्थी एखाद्या विषयावर असतील तर 5-10 विद्यार्थी हजर असतात, बाकीच्यांना रेंज मिळत नाही, प्रॉब्लेम असतात. मला शंका होती की ऑनलाईनमध्ये आमचे विद्यार्थी येणार नाही. मागच्या वर्षीही आले, या वर्षाचा अजून राहिला निकाल लागलेला आहे, फक्त पहिले दुसरे तिसरे विद्यापीठाचे काढायचे राहिलेत. यावर्षी जर आले तर नक्कीच मला फार मोठा आनंद होईल की आमचे विद्यार्थी अतिशय चांगले अभ्यासू, अतिशय हुशार आहेत. मी तर यांना नेहमीच म्हणतो आमच्या प्राध्यापकांना, आदिवासी विद्यार्थी असेल, गरीब असेल, खेड्यात राहणारा असेल, म्हणजे त्याला काही येत नाही असं नाही. प्रत्येक विद्यार्थी, त्याचं सगळं सांगितलं, प्रत्येकाचं डोकं सुपीक आहे. चांगलं काय भरायचं हे तुम्ही ठरवायचं. जमिनीमध्ये आपण कोणतीही जमीन म्हणजे वाळवंट म्हणजे एखादी भरड जमीन असेल त्याच्यामध्ये चांगलं पीक काढू शकतो आपण, हे शेतकरी करून दाखवतात. तसं आपल्या या काळी कसदार जमीन आहे ना ही, आपण जरी काळे असलो, आपण जरी खेड्यात राहणार असलो तरी आपण अतिशय चांगलं करू शकतो. आणि हेच उद्दिष्ट या बहिणाबाई चौधरींनी सुद्धा करून दिले. अतिशय अडाणी व्यक्ती, सांगितलं तुम्हाला की त्यांनी विद्यार्थ्यांना विचार करायला लागला, राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्यांना विचार करायला लागला की यांचं नाव देता येईल का. शिक्षण अजिबात नाही, विद्यापीठात नाव द्यायचे की ज्या विद्यापीठामध्ये हजारो लोक PhD होतात, डॉक्टर होतात, संशोधक होतात, आणखी मोठमोठे वैज्ञानिक होतात, ज्या विद्यापीठामधून शिकून MPSC, UPSC, कलेक्टर वगैरे सर्व होतात, त्या विद्यापीठाला नाव द्यायचं एका अडाणी व्यक्तीचा किती विचार करावा लागला असेल सगळ्यांना. आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्या त्या विचारांमध्ये, त्यांच्या त्या लिखाणामध्ये एवढी ताकद होती की त्यामुळे त्यांचं नाव या विद्यापीठात येणार. आणि म्हणून असे कार्यक्रम आज आमचा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन आहे. आणि या स्थापना दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी हा वाचन कट्टा सुरू करतोय. या गावाचा आम्हाला सहकार्य लाभेलच असं मी म्हणेन. कारण ही जर तुमचा उत्साह आहे ना, हा पाहिला ना, 3 वर्षापर्यंत तुमचं आम्हाला सहकार्य अपेक्षितच आहे. तुम्ही जेवढं जास्त सहकार्य कराल त्याच्यापेक्षा दुप्पट सहकार्य आहे. आम्ही लोक कमी आहेत कॉलेजमध्ये, आम्ही मोजून 10-12 लोक आहेत, जास्त नाही. मोठं कॉलेज नाही, काही काही कॉलेजमध्ये 200 लोक असतात, प्राध्यापक 100-1 लोक असतात नॉन टीचिंगचे. आम्ही मोजून एक 10-12 म्हणजे 10 प्राध्यापक होतो, त्याच्यात एक वारले, केव्हा भरले जाते माहिती नाही. आता 9 राहिले, 2-4 लोक ताशिका तत्व आहेत, 4-5 लोक नॉन टीचिंग आहेत, 2 शिपाई वारल्यांचे कोरोनेमध्ये.
म्हणजे संख्या कमी आहे, पण आम्ही प्रयत्न मात्र करतो आणि विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. तसं या गावाला सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आम्ही जास्तीत जास्त बक्षिसं या गावामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त योजना सुद्धा आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्या वेळेस कशी आता अजून सध्या कॉलेज घरूनच चाललेलं आहे, लगेच उपक्रम सुरू होणार नाही. ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल, कॉलेजमध्ये लोक येतील, तर आमचं पहिल्या महिन्यामध्ये उपक्रम तुम्हाला द्यायला सुरू. आम्हाला काही नाही, हॉल पाहिजे, मंडळी पाहिजे आणि कुठलाही उपक्रम श्रमदान करायचं ना, दिवसाला 100 कोटी श्रमदान काहीतरी रस्ते साफ करायचे असतील, गटारी साफ करायची असतील, घर बांधायचं नेमणूक झालेले जे काही कार्यक्रम अधिकारी आहेत त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण त्याला म्हणतो ना, ऑनलाईन क्षेत्रामध्ये अतिशय पारंगत परीक्षेच्या काळात आमच्या सर्व विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केली. मुलांना मोबाईल वापरता येत नव्हता, कसा वापरायचा, कशी परीक्षा द्यायची, संपूर्ण 3 परीक्षांसाठी त्यांनी गाईडलाईन केली आहे. म्हणजे IT क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे ते. अनेक योजना मी त्यांना आत्ताही रिक्वेस्ट केली की जास्तीत जास्त या योजना या गावाला द्या. मी जरी 1 वर्ष असलो, पुढच्या वर्षी जर मला तुम्ही कधीतरी बोलवलं कार्यक्रमानंतर मी नक्कीच भेट घेईन. कॅम्पला नक्की येईल मी 1 दिवस. पण तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुमचं खरं आभार मानतो. मी महाविद्यालयाच्या वतीने, तुमच्या संस्थेच्या वतीने, गावकऱ्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो. सॅम्युअल सरांचा तर मनापासून आभार मानतो, कारण फार वेळ झाला सर. तुम्ही 6 वर्षापासून आमच्या मागे लागले होते. 6 वर्षानंतर का असेल आपण आम्ही इथं पोहोचतो ही मान्यता दिली. आम्ही त्याला गाव पाहिल्यानंतर आम्हाला नावाला आम्हाला गाव पाहिजे असते. प्रत्येक गावामध्ये शाळा असते, शाळेमध्ये जरी आम्हाला ठेवलं तरी चालतं. आम्हाला म्हणजे सरकारी जागा पाहिजे असं काही नाही, समाजगृहच पाहिजे असं काही नाही. शाळा जरी असली तरी आम्ही शाळेमध्ये आमचे मुलं राहतात. तर मी या ठिकाणी थांबतो. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लवकरच तुमच्या गावातले जास्तीत जास्त विद्यार्थी काहीतरी MPSC पास होऊन गावाचं नाव उज्ज्वल करावं आणि तुमचंही स्वतःचं भविष्य उज्ज्वल करावं. जेही काही विद्यार्थी असतील पासआउट झालेले आमचे, त्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळा. आमच्या महाविद्यालयामधून तुम्हाला सुरुवात झालेली. महाविद्यालयामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेचे अनेक काळ घेत होतो. आधी पण नियमित काळ घ्यायचे. अनेक विद्यार्थी आमच्या महाविद्यालय जीवनामध्येच नोकरीला पण लागले. मला उदाहरण माहिती होते, तुमच्या गावातले पण काही विद्यार्थी नोकरी लागले. पंकज वगैरे जे होते ते कॉलेजला असतानाच ते नोकरी लागले होते. म्हणजे अशा पद्धतीने कोणतंही पद लहान नाही. जसं आम्ही मोठं स्वप्न पाहिले की MPSC व्हायचे किंवा UPSC व्हायचे. आपण कुठली परीक्षा द्या, तुम्ही लागल्यास तलाठीपासून, ग्रामसेवकापासून किंवा कुठल्या तरी अशा प्रकारच्या पदांपासून सुरुवात करा आणि हे पद घेतल्यानंतर आणखी वरच्या पदासाठी प्रयत्न करा. आजकाल फुकट नोकऱ्या फक्त ह्याच स्पर्धा परीक्षा, बाकी ठिकाणी प्रचंड पैसा लागतो आणि तो पैसा आपल्या आदिवासीच्या विद्यार्थ्यांना देता येत नाही. मी आज तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही नेट सेट पास व्हा, तुम्ही PhD करा, कारण तिथं पैसा लागतो प्राध्यापक होण्यासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी. पण अशा स्पर्धा परीक्षेतून जे काही तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच गाठा. तुम्हाला सुयश चिंतो आणि थांबतो. धन्यवाद.